नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी सगळी कामं आटपलेत आता सकाळची. आणि बघा आज जरा कपडे सगळे आवरावर करायचे, कारण सकाळची कामं तर काय आटपले ती. चला आता पटापटा ते आवरून घेते. दुपारची वेळ आहे आणि 2-3 दिवस झालं बघा, आजचा तिसरा दिवस आहे. रोज दुपारनं आभाळ आणि घरचं ते वारवदन सुटते रोज दुपारचं. तर आज पण तसंच झालंय बघा, काळं आभाळ आले तेव्हा, असं काळं आभाळ आले. आजचा तिसरा दिवस आहे, रोजचं असं वातावरण आहे. थंड हवा सुटली, पाऊस पडतोय. इकडं पण येईल पाऊस, पडल तिथं पडायला लागलाय पाऊस. अशी गार हवा सुटली. म्हटलं आता आवरून घ्यावं. हे बघा सामान सगळं आणलेलं ते असं कपाट आहे. सगळं आवरावर करायचं आहे. बॅगा वगैरे सगळे हे बघा ठिके बांधून ठेवतात. साड्या एवढी कपडे, ती कपाट घ्यावं का काय वाटायला लागलं एक नवीन. वारं तर लय सुटले, भयंकर वारं सुटले. बरेच दिवस झाले सामानावर करायचं होतं, पण काय कामाच्या ह्यानं झालंच नाही मला. तर आज आहे वेळ, तर म्हणलं आवरून घ्यावं कपाट वगैरे सगळं, आणि नीटनेटकं ठेवलं तर व्यवस्थित राहते. तर तेच चालू आहे माझं, आता पटापटा उरकून घेते. आणि वेळेला पटकन सापडतं, पण इकडं तिकडं शोधण्याची गरज पडत नाही. नाहीतर ते जिकडं तिकडं कुठं पडलं तिथं पडलं तर मग ते अवघड होऊन जाते. इकडं तिकडं शोधण्यातच वेळ जातो. तर माझं चालू आहे. तर असं कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित घड्या करून ठेवले, आणि राहतं पण चांगलं आणि खराब पण नाही होत. काही पिशव्यामध्ये तांदूळ वगैरे, खोबऱ्याचे तुकडे ते तसेच आहेत. ते ओटीला आलेलं ते तसंच ठेवलं होतं पिशवीवर, काही वेळेस भेटला नाही. ते काढून व्यवस्थित चालू आहे माझं आवरायचं. पण बाहेर वारं बघा, एवढं वारं सुटलंय. अरे बापरे, अंगावर काटा यायला. हे बघा असं वारं सुटलं, भयंकर वादळ सुटलं. काल पण असंच झालं होतं. काल शेतात गेले होते मी, आणि टायमिंग बरोबर तेच आहे. बरोबर रोज त्याच टायमिंगला चालू झालं. गरजते आणि असं वारं सुटते. किती वार आहे. बाबळ वाकले असं वाटते पडते की काय. बाबा खिडकी लावून घेते, कारण लय वारच. एवढं वारं सुटलंय, भीती वाटायला लागली. हे बघा किती धुळा यायला लागलाय, लय धूळ येली. चांगलाच मोठा पाऊस यायला लागला बाहेर. कपाटात कपडेच बसना झाले. साड्या सगळ्या कॅरीबॅगमध्ये ठेवल्या त्या, एक अशा. आणि पिशवी एवढी मोठी गच्च भरली आहे. 2 पिशव्या भरल्या आहेत अशा. तर मी आता या पिशव्यामध्येच ठेवल्या. असा देशी जुगाड केला आहे मी, आणि वरून बॉक्स ठेवला आहे, म्हणजे जेणेकरून धूळ वगैरे आत जाणार नाही आणि साड्या खराब होणार नाही. त्या साड्या कपडे पण आहेत. तर आता मी असं हे पॅक केले त्या कॅरीबॅगमध्ये, आणि एकावर एक अशा या पिशवीमध्ये ठेवले. आणि आता वरती ही पिशवी बांधणार आहे, वरती एक बॉक्स ठेवला आहे. त्याच्यामुळं धूळ वगैरे आत जाणार नाही. असं देशी जुगाड केलं आहे.
कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून, कारण काय कपाटामध्ये कपडे जड झाल्या त्या पिशव्या एकदम, कारण पिशव्या पण खूप मोठ्या मोठ्या आहेत त्या, आणि पण ठेवल्या मी तशाच बांधून. आता मग व्यवस्थित जिथल्या तिथं पसारा ठेवला तरी बरं वाटतंय, कारण ही पहिल्यापासूनची सवयच आहे. इकडं तिकडं नको वाटते, पण काय करणार आता, घर छोटंसं आहे. पहिलं आपलं स्वतःचं घर होतं ते मोठं होतं, आता इथं आहे पण बऱ्यापैकी आहे, पण पसारा सगळा असा सोडून लावलं तरी ते व्यवस्थित बसत नाही पसारा. त्याच्यामुळं जे लागेल तेवढं सामान वरती काढले. आणि बाहेर आहे बघा, एवढा पाऊस चालू झाला आहे, जोरात पाऊस चालू झाला आहे, भरपूर मोठा पाऊस झाला आहे आत्ताच. आणि बऱ्यापैकी गरजत होतं, सारखं गरजत. आणि आता उन्हाळी पाऊस पडतोच असा. हे बघा साडीवरचा पीस आहे, अस्तर असा पीस आहे, आणि हे अस्तर आहे. थोडंसं डिम आहे अस्तर, पण चालतंय, काही हरकत नाही. 2 ब्लाऊज कटिंग करायचे, एक अस्तरचं आणि एक बिना अस्तरचं आहे. चला आता मी पटापटा कटिंग करून घेते.